इग्नोर रिजनल सेंटर मधून बोलत आहे. आज आपण मागच्या लेक्चरला जी उपयोगिता संकल्पना पाहिली त्याच उपयोगिता संकल्पनांचं पुढच्या नवीन नवीन संकल्पना पाहणार आहोत. त्याच्या पुढच्या उपयोगिता म्हणजे काय, तर उपभोक्त्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता. मग ही उपयोगिता काही अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं की आपण संख्येत मोजू शकतो आणि काही अर्थशास्त्र म्हटले की उपयोगिता ही तुलना करून मोजू शकतो. आपण समाधान हे मोजू शकत नाही, तर समाधान हे आपण तुलना करून आपल्या अनुभवानुसार आपण सांगू शकतो. मागच्या लेक्चरला सेशन मध्ये आपण पाहिलं की उपयोगिता समवृत्ती वक्र म्हणजे काय, समवृत्ती वक्र आकारमान किंवा उतार कसा असतो. तसेच आपण क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण आणि अंकवाचक उपयोगिता विश्लेषण हे दोन महत्वाचे आपण दृष्टिकोन पाहतो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये महत्वाचे उपयोगिता जे दृष्टिकोन आहे त्यामध्ये क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन आणि अंकवाचक उपयोगिता दृष्टिकोन हे खूप महत्वाचे दृष्टिकोन आहे. या दोन दृष्टिकोनांच्या आसपासच सर्व संकल्पना ह्या एकवटलेल्या आहेत. अंकवाचक उपयोगिता विश्लेषण म्हणजे काय, तो उपयोगिता ही आपण युटिल्स मध्ये संख्येत मोजतो. जेव्हा उपयोगितेचे आपण संख्येत मोजमाप करतो, पैशामध्ये मार्शल यांनी असं म्हटलं की आपण पैशात उपयोगितेचे मोजमाप करू शकतो. तसेच काही अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं की उपयोगिता मोजमापाचे युटिल्स हे साधन आहे. म्हणून उपयोगिता ही आपण संख्येत मोजू शकतो, उपयोगिता मोजता येते, उपयोगितेचे मोजमाप करता येते, असं काही अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं. तर त्यानंतरच्या अर्थशास्त्रज्ञांनी असं सांगितलं की नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी असं सांगितलं की उपयोगिता ही क्रमवाचक पद्धतीने मोजता येते. म्हणजेच उपयोगिता आपल्याला तुलना करता येते. उपयोगिता आपण मोजू शकत नाही, तर उपयोगितेची आपण तुलना करू शकतो. म्हणजेच काय, तर समजा दोन वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर एका वस्तूपेक्षा दुसरी वस्तू किती महत्वाची आहे, तुम्हाला किती समाधान देते, किती उपयोगाची आहे, हे आपण तुलनेने, हे आपण आपल्या अनुभवाने आपण सांगू शकतो. म्हणजेच उपयोगिते आपण असं नाही म्हणू शकत की ही वस्तू मला इतकी उपयोगिता देते, एवढी युटिल्स, एवढी रुपये उपयोगिता देते. तर त्या अर्थशास्त्रज्ञांनी असं सांगितलं की उपयोगिता ही आपण तुलना करू शकतो. उपयोगिता आपण तुलनेने किंवा समाधान न मोजता आपण त्या अनुभवानुसार, अनुभवजन्य पुराव्यानुसार आपण उपयोगितेची मोजमाप क्रमवाचक पद्धतीने करू शकतो. क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोनामध्ये आपण समवृत्ती वक्र विश्लेषण ही महत्वाची संकल्पना पाहिली होती. तर अंकवाचक उपयोगिता दृष्टिकोनामध्ये आपण मागणीचा नियम, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम या संकल्पना पाहिल्या. आज आपण क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोनामध्ये जे समवृत्ती वक्र विश्लेषण मागच्या लेक्चरला पाहिलं, ते समवृत्ती वक्राची काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत आणि त्या वैशिष्ट्यांनंतर त्याच्यामध्ये काही संकल्पना आहेत. समवृत्ती वक्राचा अभ्यास करत असताना अनेक संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. समवृत्ती वक्र म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. समवृत्ती वक्र म्हणजे काय, तर उपभोक्त्याला दोन वस्तूंचे भिन्न संयोग दर्शविणारी रेषा की जी उपभोक्त्याला सारखेच समाधान मिळवून देते. समवृत्ती वक्र म्हणजे काय, समवृत्ती शब्दाचाच अर्थ आहे म्हणजे प्रत्येक गटांच्या बाबतीत, प्रत्येक समूहाच्या बाबतीत उपभोक्ता हा समवृत्त किंवा तटस्थ असतो. म्हणून कुठल्याही गटाच्या बाबतीत, समूहाच्या बाबतीत उपभोक्ता काय असतो, समवृत्त किंवा तटस्थ असतो. म्हणून समवृत्ती वक्र म्हणजे काय, तर उपभोक्त्याला सारखे समाधान मिळवून देणारे दोन वस्तूंचे भिन्न गट. उदाहरणार्थ समजा तुम्ही बाजारामध्ये गेला, तुम्हाला आंबे आणि संत्री अशा दोन वस्तू खरेदी करायच्या. तुमच्याकडे उत्पन्न हे मर्यादित आहे. ते उत्पन्न, मर्यादित उत्पन्नात तुम्ही काय करू शकाल, तुमच्याकडे समजा 500 रुपये, त्या 500 रुपयांमध्ये तुम्हाला आंबे आणि संत्री खरेदी करायचे. समजा तुम्ही सुरुवातीला काय कराल, आंबे जास्त आणि संत्री कमी घ्याल. परंतु जसं जसं तुम्हाला आंबे कमी असल्यामुळे समजा एकच नग आंब्याचा आहे तुमच्याकडे आणि संत्री समजा 15 नग आहे, समजा 15 नग संत्र्यांचे आहे आणि आंबा एकच आहे,
मग तुम्ही काय कराल, कसे गट मिळवाल आंबे आणि संत्र्यांचे, की त्या गटांच्या बाबतीत, त्या समूहांच्या बाबतीत तुमची वृत्ती कशी असेल, तटस्थ असेल. तुम्हाला सर्व गट, सर्व समूह हे सारखेच समाधान मिळवून देतील. उदाहरणार्थ, आंबा जर एक वाढवला, आपण एक वरून आणखी 2 आंबे घेतले. सुरुवातीला आपण 1 आंबा आणि 15 संत्री घेतोय. परंतु समजा आंबा आपण आता आणखी 1 वाढवला, म्हणजे आपण 2 आंबे केले. 2 आंबे घेतल्यावर आपलं उत्पन्न मर्यादित असल्यामुळे, 500च रुपये असल्यामुळे, त्या 500 रुपयांमध्ये आपल्याला काय करावे लागेल, संत्र्यांचे नग हे थोडे कमी करावे लागतील. म्हणून संत्री तुम्ही पूर्वी 15 घेत होता, आता 11च घ्याल. म्हणजेच एकाचा नग वाढवताना आपण दुसरे नग काय करतोय, काही नग कमी करतोय. म्हणून एक वाढवताना दुसरं कमी करीत असल्यामुळे सर्व गटांच्या बाबतीत उपभोक्ता हा तटस्थ किंवा समवृत्त असतो. सर्व गट, सर्व समूह आंबे आणि संत्र्यांचे त्याला काय आहेत, शक्य आहेत, खरेदी करणं शक्य आहे. कारण त्याच्या मर्यादित उत्पन्नात हे सर्व गट त्याला सारखेच समाधान मिळवून देतात. याला म्हणतात समवृत्ती वक्र. मग हा समवृत्ती वक्र आपण जर पाहिला तर आकृती कशी असणार आहे, डावीकडून उजवीकडे खाली उतरणार आहे. कारण 2 वस्तूंमध्ये काय विरुद्ध संबंध आहे, आपण एक वस्तू वाढवताना दुसरी वस्तू काय करतोय, कमी करतोय. म्हणून जेव्हा एक वस्तू वाढवताना दुसरी वस्तू कमी करतो, तेव्हा समवृत्ती वक्र हा कसा असतो, डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा. डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा किंवा ऋणात्मक उताराचाच फक्त आणि फक्त समवृत्ती वक्र असतो. तसेच हा वक्र डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा नसतो, अक्षाला समांतर नसतो, या अक्षाला समांतर नसतो. असं का नसतं बरं? समवृत्ती वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असेल, त्याचं कारण काय? मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की एक वस्तू वाढवताना आपल्याला दुसरी वस्तू कमी करावी लागते. मग ह्या 2 वस्तूंची नगसंख्या आपण जर श आणि या अक्षावर दाखवली, तर एक वस्तू वाढत असताना दुसरी कमी होत असल्यामुळे आपल्याला डावीकडून उजवीकडे खाली उतरणारी रेषा मिळते. आणि ही रेषा ऋणात्मक असते. म्हणून समवृत्ती वक्राचं आपल्याला पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल की समवृत्ती वक्र हे फक्त आणि फक्त ऋणात्मक उताराचे असतात. त्याचं दुसरं वैशिष्ट्य काय सांगू शकतो, हे वक्र जर शक्यता काय सांगू शकतो आपण, समवृत्ती वक्र जर डावीकडून उजवीकडे खाली उतरणारे नसेल तर कसे असू शकतील, काय शक्यता असू शकते? हा वक्र डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा असू शकेल का? तर नाही. का नसणारे? जर कुठलाही वक्र, कुठलीही आकृती जेव्हा डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारी असते, तेव्हा समवृत्ती वक्र असे स्पष्ट करतो किंवा ती आकृती असे सांगते की 2 चलांमधील, 2 वस्तूंमधील संबंध हा धनात्मक आहे. जेव्हा दोन्ही चल एकाच दिशेने बदलतात, तेव्हा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा असतो. परंतु हे उपभोक्त्याला परवडणार नाही. दोन्ही आंबा आणि संत्रे असं दोन्ही वाढवायचं ठरवलं 500 रुपयात, तर त्याला काय शक्य आहे, 1 आंबा किंवा 15 संत्रे, किंवा तो संत्रे कमी करून आंबा वाढवू शकतो. असे काही गट तो तयार करतो की ते गट त्याला सारखे समाधान मिळतात आणि त्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत आहेत. परंतु उपभोक्त्याला जर दोन्ही हे मिळवायचे असेल, दोन्ही वस्तू मिळवायच्या असतील, दोन्ही वस्तू वाढवायच्या असतील, तर उपभोक्त्याला ते परवडणार नाही, कारण त्याच्याकडे 500च रुपये. म्हणून जेव्हा दोन्ही वस्तूंमध्ये वाढ होते, तेव्हा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा राहतो. म्हणून समवृत्ती वक्र हे डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारे नसतात. दुसरं वैशिष्ट्य काय सांगता येईल समवृत्ती वक्राचं? दुसरं वैशिष्ट्य असं सांगता येईल की समवृत्ती वक्र हा बहिर्वक्र स्वरूपाचा असतो. त्याच्या विरुद्ध परिस्थिती काय आहे? आंतरवक्र वक्र. म्हणून समवृत्ती वक्र जर बहिर्वक्र असेल, म्हणजेच डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा वक्र असेल, तर तो बहिर्वक्र असतो, कारण तो या आरंभ बिंदूची बहिर्वक्र राहतो. परंतु आंतरवक्र वक्र असं सांगतो, हा वक्र बहिर्वक्रच का असतो? कारण उपभोक्ता एक वस्तू वाढवताना दुसऱ्या वस्तूचा जो करावा लागणारा त्याग आहे, म्हणजेच आंबे वाढवताना आपलं उदाहरण काय, 1 आंबा आणि 15 संत्रे. आंबे जर जसे वाढवतो तो 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4, 4 वरून 5 असं एकने जेव्हा आंबा वाढवतो, घेतो, संख्या खरेदी करतो, तेव्हा त्याला संत्रे काय करावे लागतात, कमी करावे लागतात. परंतु संत्रेही तो शून्य करत नाही.
म्हणून आंब्यांची संख्या वाढवताना संत्र्यांचा करावा लागणारा त्याग हा हळूहळू कमी होत जातो. सुरुवातीला 1 आंब्यासाठी तो 4 संत्रे द्यायला तयार होतो, कमी करतो. म्हणून 15 वरून 11 संत्रे घेतो आणि 2 आंबे घेतो. नंतर तो 3 आंबे आणि संत्रे समजा 8च घेईल. म्हणजे काय करतोय, सुरुवातीला तो 4 आंबे कमी करत होता, आता 3च आंबे कमी करतोय, संत्रे कमी करतोय. म्हणून आंबे वाढवताना तो संत्रे जो कमी करतोय तो जास्तीच्या संख्येने नाही करत. पूर्वी 4च कमी करायला तयार होता. जसजसे इकडे आंब्यांची संख्या वाढेल तशी तो संत्र्यांची संख्या सुद्धा 0 होऊ देत नाही, कारण त्याला दोन्ही वस्तूंची गरज असते. म्हणून एका वस्तूचा उपभोग वाढताना, एक वस्तू वाढताना दुसऱ्या वस्तूचा करावा लागणारा त्याग हा क्रमशः घटत जातो. म्हणून समवृत्ती वक्र हे नेहमी डावीकडून उजवीकडे खाली उतरणारे आणि बहिर्वक्र स्वरूपाचे असतात. समवृत्ती वक्र अंतर ह्याची शक्यता काय सांगू शकतो? शक्यता म्हणजे विरुद्ध परिस्थिती. समवृत्ती वक्र जर बहिर्वक्र नसतील तर ते आंतरवक्र असू शकतील का? ते सरळ रेषा स्वरूपाचे असू शकतील का? तर यामध्ये सुद्धा काही अपवाद आहे. समवृत्ती वक्र जर डावीकडून उजवीकडे आंतरवक्र स्वरूपाचे असेल तर याचा अर्थ असा होतो की एक वस्तूसाठी दुसऱ्या वस्तूचा करावा लागणारा त्याग हा वाढत आहे. म्हणजे 1 आंबा वाढवताना त्याला संत्र्यांची काही गरजच नाही असं आपण समजूया. तो 1 आणि 15 हा पहिला संयोग निवडतोय, 500 रुपयात खरेदी करू शकतो. समजा तो आता काय करेल, 2 आंबे आणि किती संत्रे आपण म्हटलं, 11. म्हणजे काय करतोय, तो 4च कमी करतोय. परंतु जेव्हा तो असं करेल दुसऱ्या आंब्यासाठी, तो जेव्हा संत्रे एकदम 15 वरून समजा 5च करतोय, म्हणजे 10 संत्रे तो कमी करतोय एका आंब्यासाठी, असा त्याचा अर्थ होईल. म्हणून एका वस्तूसाठी दुसऱ्या वस्तूचा करावा लागणारा त्याग जेव्हा न घटता तेव्हा वाढत जातो. त्याग हा वाढत जातोय. तो खूप दुसरी वस्तू कमी करतोय एक वस्तू वाढवण्यासाठी. तेव्हा समवृत्ती वक्र हे आंतरवक्र स्वरूपाचे येतात, कारण समवृत्ती वक्र हा महत्वाच्या संकल्पनेवर अवलंबून आहे. ती म्हणजे घटता सीमांत पर्यायिता दर. आणि ही संकल्पना आपण पुढे डिटेलमध्ये स्पष्ट करणारच आहोत. त्याच्यानंतर समवृत्ती वक्राचं पुढचं वैशिष्ट्य काय? तर समवृत्ती वक्र हे नेहमी समांतर असतीलच असे नाही. समवृत्ती वक्र जर एकदम समांतर का नसतात बरं? समवृत्ती वक्र नकाशा म्हणजे काय? समवृत्ती वक्र नकाशा म्हणजे काय? त्याला आपण इनडिफरन्स मॅप असं म्हणतो. हा मॅप आपल्याला किंवा हे जो नकाशा आहे हे तुम्हाला काय सांगतो? जेव्हा आलेखावर आपण एकापेक्षा जास्त समवृत्ती वक्र दर्शवितो तेव्हा त्याला समवृत्ती नकाशा असं म्हणतात. म्हणजे जसे डावीकडून उजवीकडे उतरणारी जशी एक रेषा आहे तशीच आणखी एक असे बरेच वक्र आपण एकानंतर वाढवले तर ते समांतर असतात. का असं नसतात? कारण तुलना काटेकोर नसते. समवृत्ती वक्र हे पर्यायिता दरावर अवलंबून असतात आणि हा पर्यायिता दर प्रत्येक समवृत्ती वक्राच्या बाबतीत वेगवेगळा असतो. तुलना काटेकोर नसते, कारण आपण इथे तुलनेने सांगतोय की ही वस्तू किती आवडते, ही वस्तू किती कमी करते. म्हणून समवृत्ती वक्र हे नेहमीच समांतर असतील असे नाही. पुढे आहे समवृत्ती वक्र हे एकमेकांना कधीही छेदत नाही. समवृत्ती वक्र जर एकमेकांना छेदायला लागले तर काय होईल की एक असा बिंदू, 2 वक्र समजा एकमेकांना इंटरसेक्ट करतात. उदाहरणार्थ मागणी पुरवठा वक्र एकमेकांना छेदतात तेव्हा एक इक्विलिब्रियम पॉइंट मिळतो आपल्याला, एक संतुलन बिंदू मिळतो. तसेच 2 समवृत्ती वक्रांनी जर एकमेकांना छेदलं तर एक असा बिंदू असतो की त्या बिंदूच्या ठिकाणी 2 वक्र एक असतात. म्हणजेच तो जो इक्विलिब्रियम पॉइंट आहे, संतुलन बिंदू आहे, तो दोन्ही समवृत्ती वक्रावर सारखाच आहे. म्हणजे दोन्ही समवृत्ती वक्र ही समाधानाची पातळी सारखीच दर्शवतात. परंतु समवृत्ती वक्र नकाशानुसार असं सांगतो आपण की जसजसे समवृत्ती वक्राच्या वरच्या बिंदूवर जाऊ, म्हणजे समवृत्ती वक्रा सोडून दुसऱ्या समवृत्ती वक्रावर जेव्हा आपण स्थानांतर करतो तेव्हा समाधानाची पातळी वाढत जाते. हे पुढचं वैशिष्ट्य सुद्धा आपण इथे एक्सप्लेन करू शकतो. इथे आता मी तुम्हाला सांगतेय की समवृत्ती वक्र
एका बिंदूपासून समवृत्ती वक्रावरील सर्व बिंदू हे समाधानाची पातळी समान किंवा सारखेच दाखवतात. कारण एक आंबा 15 संत्री, 2 आंबे 11 संत्री, 3 आंबा 8 संत्री. आपण काय करतो, हळूहळू संत्री आपण कम करतोय. हे सर्व बिंदू जोडले की आपल्याला एक रेषा मिळते. ABCD बिंदू जोडले तर आपल्याला एक रेषा मिळते आणि ती रेषाच म्हणजे काय, समवृत्ती वक्र. आणि ही रेषा सर्व बिंदूंनी जोडून मिळणारी रेषा असते. म्हणून समवृत्ती वक्र हे समवृत्ती वक्रावरील कोणताही बिंदू समाधानाची पातळी सारखीच दर्शवितो. परंतु एका समवृत्ती वक्रावरून जेव्हा वरच्या समवृत्ती वक्रावर उपभोक्ता शिफ्ट होतो तेव्हा समवृत्ती वक्र हा समाधानाची उच्च पातळी दर्शवितो. म्हणून आता या वैशिष्ट्यांना जोडून आपल्याला एक महत्वाची संकल्पना पाहिजे. ती म्हणजेच काय, तर उपभोक्त्याच्या वर्तनाच्या सिद्धांतामध्ये पहिला महत्वाचा संकल्पना आहे ती म्हणजे सीमांत पर्यायिता दर. सीमांत पर्यायिता दर किंवा त्याला आपण म्हणतो घटता सीमांत पर्यायिता दर. कारण समवृत्ती वक्र विश्लेषणामध्ये हा जो सीमांत पर्यायिता दर आहे तो काय घटत जाणार आहे, तो वाढत जाणारा नाहीये. तर हा दर घटताच असावा, तरच आपल्याला हे समवृत्ती वक्र विश्लेषण हे खरे ठरणार आहे. म्हणून सीमांत पर्यायिता दर काय सांगतो, एकूण समाधानाच्या पातळीत वाढ अथवा घट होऊ न देता, कारण समाधान कायम असतं, एका वस्तूच्या किमान आवश्यक परिमाणाशी दुसऱ्या वस्तूच्या किमान आवश्यक परिमाणाशी ज्या दराने उपभोक्ता विनिमय करू शकतो तो दर म्हणजे पर्यायिता दर. परत एकदा सांगते मी, पर्यायिता दर म्हणजे काय, एका वस्तूशी दुसऱ्या वस्तू बरोबर, समजा एक आंबा आणि संत्री अशा आपण दोन वस्तूंचा हे करतोय, गट तयार करतोय, समूह तयार करतोय. समजा मला एक आंबा आणि 15 संत्री नाही हवेत, मला 2 आंबे आणि 11 संत्री हवेत, मला 3 आंबे आणि 8 संत्री हवेत. म्हणजे मी काय करते, हे गटांचा एक क्रम लावते. हे क्रम लावत असताना मी काय करते, एक वस्तू वाढवताना एक वस्तूच्या किमान आवश्यक परिमाणाचा दुसऱ्या वस्तूच्या किमान आवश्यक परिमाणाशी मी काय करते, एक दर लावते, विनिमय करते. दर विनिमय एका विशिष्ट दराने मी तो त्यांचा विनिमय किंवा एक्सचेंज करते वस्तू, त्यालाच म्हणतात सीमांत पर्यायिता दर. म्हणजेच काय केलं, मी एक वस्तू वाढवताना पहिली मी एक वस्तूसाठी 15 आंबे घेतेय मी 500 रुपयात. समजा मला एक आंबा वाढवायचा आहे तर मी 11 संत्रे घेतेय. म्हणजेच मी काय केलं, 1 वरून 2 असा वस्तू वाढवली. आणि ही वस्तू आपण उदाहरण पाहूया. इथे पहिल्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिसेल सीमांत पर्यायिता दर म्हणजे काय, हे उदाहरण पाहूया आपण. तुम्हाला तक्त्यामध्ये दिसेल की पर्यायिता दर कशा प्रकारे असतो. युनिट ऑफ एक्स गुड पहिल्या कॉलम मध्ये समजा आपण आपल्या उदाहरणातील मी तुम्हाला एक काल्पनिक उदाहरण दिलंय की ते उदाहरण आहे समजा आंब्यांचं, एक्स हे आंबे आहेत आणि युनिट ऑफ वाय म्हणजे काय, आपली संत्र्यांची नगसंख्या आहे. तर इथं काय होतंय, पहिल्यांदा तुम्ही काय करताय, एक संत्री आणि 10 एक आंबा आणि 10 संत्री खरेदी करताय, तुमचं उत्पन्न मर्यादित. परंतु जेव्हा तुम्ही दुसरा गट तयार करायला घेता, म्हणजेच तुम्ही एक्स ही जी वस्तू आहे किंवा आंबे जे आहेत ते तुम्ही 1 वरून जेव्हा 2 करायला घेता तेव्हा तुम्ही वाय काय करताय, 10 वरून 7. म्हणजेच तुम्ही वाय ची नगसंख्या काय करताय, 3 ने कमी करताय. म्हणून इथं घटता पर्यायिता दर काय असेल, एकास 3 किंवा 3 1. एक संत्र्यासाठी आपण एक आंब्यासाठी आपण 3 संत्रे काय करतोय, कमी करतोय. आणि ह्यालाच पर्यायिता दर म्हणतात. म्हणजेच एका वस्तूसाठी दुसऱ्या वस्तूचा आपण किती घट करतोय तो दर म्हणजेच काय, सीमांत पर्यायिता दर. आणि इथे घटीचा दर आहे म्हणून आपण घटता सीमांत पर्यायिता दर म्हणतोय. कारण एक वाढवताना आपण दुसरं काय करतोय, कमी करतोय. म्हणून ह्याला घटता सीमांत पर्यायिता दर म्हणतात. आणि हा दर नेहमी डावीकडून उजवीकडे खाली उतरत असताना कमी कमी होत जातो. म्हणून समवृत्ती वक्र हा ऋणात्मक असण्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे घटता सीमांत पर्यायिता दर.
इथे तुम्ही तिसऱ्या कॉलम मध्ये बघू शकता 3 1, 2 1, 1 हा जो दर आहे त्याला पर्यायिता दर म्हणतात. म्हणजे एका आंब्यासाठी आपण 3 संत्री कमी केले, नंतर आणखी एका आंब्यासाठी आपण 2 संत्री केले आणि शेवटी आपण आणखी एका आंब्यासाठी फक्त एकच संत्री कमी करायला तयार असतो. आपण शून्य होऊ देत नाही हा दर. का शून्य होऊ देत नाही? कारण दोन्ही वस्तूंची उपभोक्त्याला आवश्यकता असते. म्हणून ह्या दराला पर्यायिता दर किंवा घटता सीमांत पर्यायिता दर असं म्हणतात. आणि समवृत्ती वक्र बहिर्वक्र असण्यामागचं हे महत्वाचं कारण म्हणजे काय? तर घटता सीमांत पर्यायिता दर. आता यालाच एक जोडून आणखी एक संकल्पना आपल्याला पाहिजे, ती म्हणजे किंमत रेषा किंवा अंदाजपत्रक रेषा. आता तुम्हाला समवृत्ती वक्रावरून लक्षात आलं की तुम्हाला तुलना कशी करायची. समवृत्ती वक्र म्हणजे काय? तर उपभोक्त्याला सारखे समाधान मिळवून देणारे दोन वस्तूंचे नग. आपण आधीच्या तक्त्यामध्ये बघितलं तर तुम्हाला दिसेल हे काय आहे, 1 10, 2 7, 3 5 आणि 4 4 हे काही समूह आणि गट आहे दोन वस्तूंचे. तसंच आणि हे सर्व गट उपभोक्त्याला सारखे समाधान मिळवून देतात. आता किंमत रेषा म्हणजे काय? अंदाजपत्रक रेषा म्हणजे काय? तर जी रेषा उपभोक्त्याच्या मर्यादित उत्पन्नात खरेदी करू शकत असलेले श आणि य या वस्तूंचे संयोग दर्शविते आणि जिचा उतार ऋणात्मक असतो त्या रेषेला किंमत रेषा असे म्हणतात. परत एकदा सांगते, जे रेषा उपभोक्ता त्याच्या मर्यादित उत्पन्नात खरेदी करू शकत असलेले श आणि य वस्तूंचे. आत्ताचा जो आधीचा तक्ता पाहिला, या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसेल की उपभोक्त्याकडे 500 रुपये, या 500 रुपयात तो श आणि य वस्तूंचे गट खरेदी करतोय, गट तयार करतोय. आता किंमत रेषेमध्ये आणि समवृत्ती वक्रामध्ये काय फरक आहे? तर किंमत रेषा ही मर्यादित उत्पन्नात त्या वस्तूंच्या किमती दिलेल्या असताना, त्या वस्तूचं उत्पन्न निश्चित असताना, त्या व्यक्तीचं उत्पन्न निश्चित असताना त्या उत्पन्नात तो सर्वात जास्त य चे किती नग खरेदी करू शकतो आणि सर्वात जास्तीत जास्त तो श चे किती नग खरेदी करू शकतो. म्हणजे पूर्ण 500 रुपयांमध्ये समजा विचार केला आपण, इथे पुढे आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल, समजा श वस्तू आणि य वस्तू अशी तक्त्यामध्ये तुम्हाला इथे ग्राफ किंवा आकृतीमध्ये दिसेल. श अक्षावर श वस्तू दर्शविली आहे आणि य अक्षावर य वस्तू दर्शविली आहे. तर अंदाजपत्रक रेषा आणि किंमत रेषा म्हणजे काय? तर उपभोक्ता त्याच्या मर्यादित उत्पन्नात जास्तीत जास्त श चे किती नग खरेदी करू शकतो, जास्तीत जास्त य चे किती नग खरेदी करू शकतो, किंवा त्याच उत्पन्नाच्या मर्यादेत तो कोणकोणते गट खरेदी करू शकतो. श चे आणि य चे असे दोन्ही कॉम्बिनेशन तो खरेदी करू शकतो, समूह घेऊ शकतो, किंवा तो फक्त श किंवा फक्त य अशा वस्तू सुद्धा खरेदी करू शकतो. म्हणून ख ही जी रेषा आहे ही रेषा किंमत रेषा किंवा अंदाजपत्रक रेषा दिसते. यामध्ये या आकृतीमध्ये अख ही रेषा जी आहे, अख ही रेषा तुम्हाला श वस्तूंचे जास्तीत जास्त किती नग तुमच्या उत्पन्नात घेऊ शकता हे अंतर दाखवतीये. तर अक हे अंतर उपभोक्ता त्याच्या मर्यादित उत्पन्नात जास्तीत जास्त य चे किती वस्तू एकतर तो श किती खरेदी करू शकतो, अख इतके, किंवा एक तर उपभोक्ता य किती खरेदी करू शकतो तर अक इतके. म्हणून ह्या ज्या दोन मर्यादा आहेत किंमत रेषेच्या किंवा अंदाजपत्रक रेषेमधील दोन मर्यादा कुठल्या? तर क आणि ख ह्या दोन मर्यादा आहेत. या दोन मर्यादांच्या अंतर्गत आपण जेव्हा ते दोन बिंदू जोडतो तेव्हा आपल्याला किंमत रेषा मिळते. आणि ही किंमत रेषा तुम्हाला काय सांगतेय? तो उपभोक्ता त्याच्या मर्यादित उत्पन्नात त्याचं उत्पन्न किती असताना, उत्पन्न मर्यादित असताना, तो क आणि ख असे किमती दिलेल्या असताना, त्या वस्तूंच्या किमती दिल्या असताना श आणि य वस्तू किती खरेदी करू शकतो हे नगसंख्या यांची आपल्या या किंमत रेषेवरून तुम्हाला दिसेल. किंमत रेषेवर बघा, आता तुम्हाला तुम्हाला काय काय दिसतंय? ग बिंदू दिसेल, र बिंदू दिसेल, व बिंदू दिसेल आणि घ बिंदू दिसेल. तर किंमत रेषेवर
किंवा उपभोक्त्याला परवडणारा बिंदू आपण इथे शोधू शकतो. उपभोक्त्याला ग आणि र हे दोन्ही वक्र किंवा दोन्ही बिंदू त्याला शक्य आहे का? हे दोन्ही बिंदू त्याला शक्य आहे. ग आणि र असे दोन्ही बिंदू त्याला शक्य आहे, कारण ग आणि र हे दोन्ही बिंदू उपभोक्त्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत क आणि ख रेषेवर हे दोन बिंदू असल्यामुळं त्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेतील ते बिंदू दर्शवतात. परंतु घ आणि व हे बिंदू त्याला समाधान देतील का? घ बिंदू त्याला परवडणार आहे, कारण घ बिंदू खरेदी करण्यासाठी म्हणजेच घ बिंदू काय सांगेल, श आणि य वस्तूंचे जे नगसंख्या आहे, तुम्ही जर श अक्षावर आणि य अक्षावर घ पासून लंब काढला तर तुमच्या लक्षात येईल की श वस्तू आणि य वस्तू तुम्ही किती घेऊ शकता त्या घ बिंदूच्या पासून. परंतु घ बिंदू उपभोक्त्याला परवडणारा आहे, कारण तो उत्पन्नाच्या आत आहे. कमी उत्पन्नात तो श आणि य वस्तूंचे नग घेऊ शकतो, खरेदी करू शकतो. परंतु व बिंदू उपभोक्त्याला परवडणारा नाही, कारण तो बिंदू उपभोक्त्याच्या उत्पन्न रेषेच्या बाहेर आहे, किंमत रेषेच्या बाहेर आहे किंवा अंदाजपत्रक रेषेच्या बाहेर आहे. कारण क आणि ख फक्त या दोन बिंदूंच्या मर्यादेतच उपभोक्ता त्या वस्तूंचे नग खरेदी करू शकतो. व हा बिंदू उपभोक्ता निवडू शकत नाही, तर व हा बिंदू उपभोक्त्याला समाधान जरी जास्त देत असला, का समाधान जास्त देतो? कारण व पासून तुम्ही श अक्षावर आणि य अक्षावर जर लंब काढला तर तुमच्या असं लक्षात येईल की व बिंदू तुम्हाला दोन्ही वस्तू जास्त प्रमाणात देतो. परंतु त्या जास्त वस्तू घेण्यासाठी उपभोक्त्याला लागणारे उत्पन्न काय आहे? मर्यादित आहे. उपभोक्त्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेच्या पलीकडचा हा बिंदू आहे. त्यामुळे उत्पन्न मर्यादे पलीकडचा व बिंदू असल्यामुळे व बिंदू उपभोक्त्याला परवडणारा नाही. उपभोक्ता व बिंदू निवडणार नाही. उपभोक्ता ग बिंदू निवडू शकतो, र बिंदू निवडू शकतो आणि घ बिंदू सुद्धा तोला शक्य आहे, परंतु व बिंदू तो निवडणार नाहीत. इथे आपण काय स्पष्ट केलं तर किंमत रेषा किंवा अंदाजपत्रक रेषा म्हणजे काय? उपभोक्ता त्याच्या मर्यादित उत्पन्नात श आणि य अशा दोन वस्तूंचे जे खरेदी करू शकत असलेले भिन्न नग आहे त्यांचा गट किंवा त्यांचा समूह म्हणजे काय तर किंमत रेषा. पुढच्या स्लाइड मध्ये पहा, तुम्हाला किंमत रेषेतील बदल दिसतोय. आता किंमत रेषेतील बदल कसा दिसतो? इथे पहिली आकृती तुम्ही बघितली तर तिथं आहे उत्पन्नातील बदल, दुसरा आहे श वस्तूच्या किमतीतील बदल आणि तिसरी आकृती आहे य वस्तूच्या किमतीतील बदल. जेव्हा आता ह्या उत्पन्न रेषा अशी का बदललेली आहे बरं? का अशी उत्पन्न रेषा तुम्हाला वेगवेगळ्या आकृतीत वेगवेगळी दिसते? आधीच्या स्लाइड मध्ये तर तुम्ही पाहिली की एकच उत्पन्न रेषा आहे आणि ती श आणि य वस्तूंचे नग दर्शवते त्या उपभोक्त्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत. परंतु उपभोक्त्याचं अचानक उत्पन्न बदललं. किमती स्थिर असताना इतर वस्तूंच्या किमती, सामान्य साधारण वस्तूंच्या किमती स्थिर असताना श वस्तूच्या किमतीतील बदल आपण स्थिर ठेवलं, य वस्तूच्या किमतीतील बदल आपण स्थिर ठेवला आणि आपण फक्त उत्पन्नातील बदल पाहिला. म्हणजेच काय तर 500 रुपयावरून आपल्या काल्पनिक उदाहरणामध्ये मी म्हटलं की 500 रुपयांमध्ये उपभोक्ता आंबे आणि संत्री खरेदी करू इच्छितो, परंतु त्याचं उत्पन्न समजा 500 वरून आता समजा 700 झालं. उत्पन्न काय झालं? 500 वरून 700 झाल्यावर उपभोक्ता त्या 700 रुपयांमध्ये आता जास्त नग खरेदी करू शकतो. 500 रुपयांमध्ये समजा उपभोक्ता क र ही रेषेच्या मर्यादेतच तो श आणि य वस्तूंचे नग खरेदी करू शकतो. परंतु उपभोक्त्याचं उत्पन्न वाढून समजा क 1 र 1 झालं किंवा र 2 लिहिलेलं इथं क 2 आणि र 2 असं उत्पन्न झालं, तर उत्पन्न वाढल्यामुळे उपभोक्ता श आणि य अशा दोन्ही वस्तूंचे नग जास्त प्रमाणात खरेदी करू शकतो. म्हणून जेव्हा उत्पन्न वाढते तेव्हा किंमत रेषा डावीकडून उजवीकडे वर चढते आणि जेव्हा उत्पन्न कमी होतं तेव्हा किंमत रेषा ही डावीकडून उजवीकडे खाली सरकते. उत्पन्नातील बदल म्हणजे काय? जेव्हा किंमत रेषाच बदलते
किंमत रेषा बदलल्यामुळे उपभोक्ता श आणि य अशा वस्तूंचे नग जास्त खरेदी करू शकतो. म्हणून उत्पन्नातील बदल म्हणजे काय, तर श आणि य. उत्पन्नातील बदल म्हणजे काय, तर उत्पन्न वाढल्यामुळे किंमत रेषा वरच्या बाजूला सरकते, उत्पन्न कमी झाल्यामुळे किंमत रेषा खालच्या बाजूला उतरते. आता उत्पन्न स्थिर आहे. समजा उत्पन्न स्थिर आहे आणि उपभोक्त्याच्या कुठल्या तरी वस्तूच्या किमतीत घट झालेली आहे. एखाद्या वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे किंमत रेषा बदलू शकते. आता आपण काय म्हटलं की उत्पन्न बदलल्यामुळे किंमत रेषा बदलते, परंतु जसं काय उत्पन्न स्थिर आहे, कारण उत्पन्न लगेच बदलतं का अल्प काळात नाही, उत्पन्न स्थिर राहतं. उत्पन्न स्थिर राहिल्यावर फक्त श वस्तूच्या किमती बदलल्यामुळे किंमत रेषा जेव्हा श अक्षावर वरच्या बाजूला स्थानांतरित होते किंवा आपण म्हणू शकतो डाव्या बाजूला स्थानांतरित होते. किंमत रेषा जेव्हा कर पासून कर 2 पर्यंत दुसरीकडे डाव्या बाजूला स्थानांतरित होते, तेव्हा त्याला श वस्तूच्या किमतीतील बदलामुळे किंमत रेषेवर झालेला बदल म्हणू शकतो आपण. परंतु श वस्तूची किंमत समजा श वस्तूच्या किमतीतील किंमत वाढली, आता श वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे उत्पन्न रेषा किंवा किंमत रेषा वरती सरकली. श वस्तूची किंमत वाढल्यामुळे तुम्ही काय कराल, श वस्तू कमी खरेदी कराल. तुम्हाला र बिंदू काय सांगतोय, र हा आपला मूळ बिंदू आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये र हा आपला मूळ बिंदू आहे, मूळ किंमत रेषा आहे कर ही. परंतु श वस्तू उत्पन्न स्थिर असताना समजा एखादी श वस्तू आहे, त्या श वस्तूची किंमत खूप जास्त कमी झालेली आहे. किंमत कमी झाल्यामुळे काय होतं, उपभोक्त्याचं वास्तव उत्पन्न वाढतं. वास्तव उत्पन्न म्हणजे काय, त्या उपभोक्त्याची खरेदी शक्ती. उपभोक्त्याची खरेदी शक्ती कमी होऊन उपभोक्ता जेव्हा र पासून र2 पर्यंत वस्तूंची नगसंख्या वाढवतो, म्हणजेच त्याचं उत्पन्न वाढल्यामुळे कमी झाल्यामुळे त्याचं वास्तव उत्पन्न वाढतं. किंमत कमी झाल्यामुळे वास्तव उत्पन्न वाढतं. वास्तव उत्पन्न वाढल्यामुळे तो जास्त ती वस्तू खरेदी करतो आणि त्यामुळे र2 वर ती किंमत रेषा शिफ्ट झालेली आहे. पुढे तुम्हाला दिसेल र1 हा किंमत रेषेचा बिंदू. र1 किंमत रेषेचा बिंदू काय सांगतो, जर श वस्तूच्या किमतीत वाढ झाली, एखादी वस्तू समजा वाढली किंवा महाग झाली, ती वस्तूची किंमत वाढल्यामुळे, ती वस्तू महाग झाल्यामुळे तुम्ही ती वस्तू खरेदी करणार का नाही करणार, तुम्ही ती वस्तू कमी खरेदी कराल. जेव्हा ती महाग होईल, किंमत वाढेल एखाद्या वस्तूची, तेव्हा तुम्ही ती वस्तू कमी खरेदी कराल. म्हणून तुम्ही र पासून र1 पर्यंत तुम्ही काय कराल, ती श वस्तूंची खरेदी संख्या कमी कराल. म्हणून किंमत रेषा कर पासून कर 1 पर्यंत काय होते, मागच्या बाजूला किंवा उजव्या बाजूला स्थानांतरित होते. यालाच आपण श वस्तूच्या किमतीतील बदलामुळे किंमत रेषेत होणारा बदल म्हणू शकतो. श वस्तूच्या किंमत वाढली, श वस्तूची किंमत वाढली, तो उपभोक्ता कमी खरेदी करतो श वस्तू, म्हणून तो र पासून र1 पर्यंत येईल. आणि जेव्हा श वस्तूची किंमत कमी होते, म्हणजेच वास्तव उत्पन्न वाढतं, खरेदी शक्ती वाढते, त्यामुळे तो श वस्तू आणखी खरेदी करेल आणि तो र पासून र2 वर किंमत रेषेवर पोहोचेल. आता तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल, जसं श वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे श अक्षावर किंमत रेषा वरच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला स्थानांतरित होते, तसेच य वस्तूच्या किमतीतील बदलामुळे श, आता इथे काय आहे, उत्पन्न मर्यादित असताना, उत्पन्न स्थिर असताना, श वस्तूच्या किमतीतील बदल स्थिर असताना फक्त य वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे काय होईल, आता श वस्तूची नगसंख्या स्थिर असल्यामुळे, श वस्तूची किंमत स्थिर असल्यामुळे श अक्षावर र ही नगसंख्या काय दर्शवते, तुम्हाला स्थिर दर्शवते. मग काय होतंय, कुठल्या नगसंख्येत बदल होतोय, तर य अक्षावर य वस्तूच्या नगसंख्येत बदल होतो. हा बदल काय आहे, तर य वस्तूच्या किमतीतील बदलामुळे झालेला बदल आहे. तुम्हाला जर य वस्तूची किंमत कमी झाली, य वस्तूची किंमत कमी झाली म्हणजेच तुम्ही य वस्तूंचे अधिक नग खरेदी कराल. म्हणून क पासून 1 पर्यंत तुम्ही य वस्तूंची अधिक नगसंख्या खरेदी कराल. परंतु जेव्हा य वस्तूंची किंमत वाढते, तेव्हा ती वस्तू तुम्ही कमी खरेदी कराल. म्हणून क पासून क1
क2 पर्यंत तुम्ही य वस्तू कमी खरेदी कराल आणि य वस्तूंच्या किमतीतील बदल हा तुम्हाला किंमत रेषेतील बदलाप्रमाणे किंमत रेषेतील जसा बदल होतो तो तुम्हाला य अक्षावर दाखवता येईल. आता पुढे आपल्याला ह्या दोन संकल्पना पाहिल्यानंतर उपभोक्त्याची अंदाजपत्रक रेषा काय आहे किंवा आपण म्हणू शकतो किंमत रेषा. किंमत रेषा म्हणजे काय, इथे लक्षात ठेवण्यासारखं महत्वाचं संकल्पना काय तर किंमत रेषा आणि समवृत्ती वक्र. उपभोक्त्याचे संतुलन हे आपल्याला दोन गोष्टी माहित असल्यावर आपण करू शकतो. उपभोक्त्याचे संतुलन कशा प्रकारे होतं तर किंमत रेषा आणि समवृत्ती वक्र या दोन संकल्पना जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही उपभोक्त्याचे संतुलन पाहू शकता. उपभोक्त्याचे संतुलन म्हणजे काय, त्याचं उत्पन्न मर्यादित असताना त्याची समाधानाची पातळी किंवा तो खरेदी करू शकत असलेले दोन वस्तूंचे गट त्याला माहित असताना तो कुठला गटावर थांबेल, तो कुठला गट निवडेल यालाच उपभोक्त्याचे संतुलन असे म्हणतात. म्हणून उपभोक्त्याच्या संतुलनाच्या अटी ज्या आहेत त्याच्यामध्ये पहिली अट आहे किंमत रेषा उदासीनता उदासीनता किंवा आपण म्हणतो समवृत्ती वक्र. समवृत्ती वक्राला स्पर्शक असावी. याचा अर्थ असा की समतोल बिंदूवर समवृत्ती वक्र किंवा उदासीनता वक्र हा किंमत रेषेचा उतार समान असावा. आणि दुसरा आहे समवृत्ती वक्र या आरंभ बिंदूशी बहिर्वक्र असावा. उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये तुम्हाला जर उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये जर तुम्हाला माहित असेल की उदासीनता वक्र किंवा समवृत्ती वक्र म्हणजे काय किंवा किंमत रेषा म्हणजे काय, या दोन संकल्पना जर तुम्हाला क्लिअर झाल्या तर तुम्ही उपभोक्त्याचे संतुलन स्पष्ट करू शकता. आकृतीमध्ये पहा जे वक्र आहेत स-व-1, स-व-2, स-व-3 आणि स-व-4 ह्या काय आहेत समवृत्ती वक्र रेषा आहेत किंवा समवृत्ती वक्र आहेत. समवृत्ती वक्र नकाशा सुद्धा म्हणू शकतो कारण एकाच आलेखावर स-व-1, स-व-2, स-व-3 आणि स-व-4 असे आपण 4 आलेख इथे दर्शविले आहेत. आणि हे 4 आलेख असताना कुठल्या बिंदूवर उपभोक्ता हा स्थिर राहील, कुठला बिंदू त्याला जास्त परवडणारा आहे हे आपण पाहणार आहोत. कर ही किंमत रेषा आहे. उपभोक्त्याचे संतुलन आपण समवृत्ती वक्र आणि किंमत रेषा किंवा अंदाजपत्रक रेषा या दोन संकल्पनांच्या आधारे आपण उपभोक्ता कुठे स्थिर होतो हे पाहणार आहोत. आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल ग, स, ल आणि घ आणि र हे सर्व बिंदू उपभोक्त्याला परवडणारे आहेत. का बरं परवडणारे आहेत, का कुठला बिंदू परवडणारा नाहीये, इथं तुम्हाला निरीक्षणाने आकृतीमध्ये लक्षात येईल. कर ही जी किंमत रेषा ही तुम्हाला काय सांगते, तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादेत तुम्ही श आणि य वस्तूंचे किती नग खरेदी करू शकता. तुम्ही क आणि र वर कुठलाही बिंदू निवडला तरी तो उपभोक्त्याला परवडणार आहे. कारण क आणि र बिंदू हा तुम्हाला असं सांगतो, असं दर्शवितो की उपभोक्त्याला त्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत तो किती नग खरेदी करू शकत असलेले नग दर्शवितो. म्हणून ग बिंदू, स बिंदू, घ बिंदू आणि र बिंदू असे सर्व बिंदू उपभोक्त्याला परवडणारे आहेत कारण ते उपभोक्त्याच्या किंमत रेषेवर आहे, त्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत आहे. परंतु ग जास्त महत्वाचा आहे का स जास्त महत्वाचा आहे का घ जास्त महत्वाचा आहे हे तुम्हाला केव्हा लक्षात येईल, जेव्हा तुम्ही समवृत्ती वक्रावर ते बिंदू कोठे कुठे आहेत ते बघाल. जेव्हा तुम्ही ग आणि घ बिंदू बघाल तर घ आणि ग बिंदू तुम्हाला दिसेल स-व-1 या समवृत्ती वक्रावर आहे. म्हणजेच स बिंदूपेक्षा ग आणि घ हे दोन बिंदू तुम्हाला खालच्या समवृत्ती वक्रावर दिसेल. आणि समवृत्ती वक्र म्हणजे काय, तो उपभोक्त्याला सारखे समाधान मिळवून देणारे दोन वस्तूंचे भिन्न गट ग आणि घ हे उपभोक्त्याला सारखे समाधान मिळवून देतात.
परंतु आपण जर जसं एक समवृत्ती वक्र सोडून दुसऱ्या समवृत्ती वक्रावर जातो किंवा वरच्या समवृत्ती वक्रावर जातो, म्हणजेच इथे आकृतीमध्ये जेव्हा आपण स व 1 वरून स व 2 या समवृत्ती वक्रावर जाऊ, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की उपभोक्त्याला स हा बिंदू जास्त परवडणार आहे किंवा जास्त समाधान देणार आहे. का बरं स हा बिंदू त्याला जास्त समाधान देतो? कारण स बिंदू समवृत्ती वक्राच्या वरच्या बाजूला आहे, वरच्या समवृत्ती वक्रावर आहे. स व 1 पेक्षा स व 2 वर उपभोक्त्याला स हा बिंदू जास्त समाधान देतो. म्हणून आता इथे तुमच्या लक्षात येईल तुम्ही कशी सोडवणूक केली तुमच्या बिंदू ह्याची निवड गट निवडीची. ग आणि घ बिंदू तुम्ही निवडू शकणार नाही, तुम्ही उपभोक्त्याच्या द्वारे स्वीकारला जाणार नाही, कारण ग आणि घ जरी त्याला परवडणारा असला, कारण तो किंमत रेषेवर आहे, परंतु तो त्याला जास्त समाधान देत नाही, कारण तो स व 1 वर आहेत हे बिंदू. स हा बिंदू त्याला सारखेच चांगले समाधान देतो, जास्त समाधान देतो ग आणि घ पेक्षा, कारण स बिंदू हा वरच्या समवृत्ती वक्रावर आहे, स व 2 या समवृत्ती वक्रावर आहे. स व 1 पेक्षा स बिंदू हा उपभोक्त्याला जास्त समाधान देतो. तसेच स बिंदू उपभोक्त्याला परवडणारा सुद्धा आहे. परवडणारा का आहे? कारण आपण कर ही किंमत रेषा तिथे काढलेली आहे, म्हणजे त्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत तो खरेदी करू शकत असलेले जरी ग स घ हे तिन्ही बिंदू असले तरी स हा बिंदू त्याला जास्त परवडणारा आहे, कारण तो परवडणारा तर आहेच आहे, परंतु त्याला समाधानही तो बिंदू जास्त देतो. परंतु ल बिंदू तुम्ही पाहिला, ल बिंदू सुद्धा उपभोक्त्याला सारखे समाधान मिळवून देतो. स आणि ल हे दोन्ही बिंदू एका समवृत्ती वक्रावर असल्यामुळे ते दोन्ही बिंदू उपभोक्त्याला सारखेच आणि समान समाधान देतात. परंतु ल बिंदू किंमत रेषेवर दिसत नाहीये तुम्हाला. ल बिंदू किंमत रेषेवर नसल्यामुळे त्याला जास्त पैसे ते ल बिंदूचा गट खरेदी करण्यासाठी द्यावे लागतील, म्हणून ल बिंदू उपभोक्त्याला परवडणारा नाही. म्हणून इथे तुम्हाला समवृत्ती वक्र रेषा आणि किंमत रेषा या दोन्हीच्या संतुलनातून उपभोक्त्याचे संतुलन कुठे होते? तर फक्त आणि फक्त स या बिंदूच्या ठिकाणी उपभोक्त्याचे संतुलन होईल असं सांगितलेलं आहे. आता इथे उत्पन्न परिणाम, किंमत परिणाम आणि पर्यायिता परिणाम ह्या 3 महत्वाच्या संकल्पना आपल्याला पाहायच्यात. उत्पन्न परिणाम म्हणजे काय? किंमत परिणाम म्हणजे काय? उत्पन्न परिणामामध्ये आपल्याला पाहायचंय आता ही उत्पन्न परिणाम, किंमत परिणाम आणि पर्यायिता परिणाम ह्या 3 संकल्पना सुद्धा ह्या क्रमवाचक उपयोगिता विश्लेषणाला जोडूनच आलेल्या आहेत. क्रमवाचक उपयोगिता विश्लेषणामध्ये उत्पन्न परिणाम म्हणजे किंमत स्थिर असताना पर्यायी वस्तू म्हणजे कोणत्या वस्तू? तर इतर वस्तू आहेत, पूरक वस्तू, पर्यायी वस्तू. ह्या इतर ज्या वस्तू आहेत ह्या वस्तूंचे किमती स्थिर असताना, एखाद्या वस्तूची किंमत स्थिर असताना फक्त आणि फक्त आपण जेव्हा उत्पन्न आणि ती वस्तूची खरेदी करणारी किंवा त्या वस्तूला असणारी मागणी या दोनच गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला उत्पन्न परिणाम असे म्हणतात. उत्पन्न परिणाम म्हणजे काय? तर उपभोक्ता त्याचे उत्पन्न मर्यादित असताना, त्याची किंमत स्थिर असताना, इतर वस्तूंच्या किमती स्थिर असताना तो खरेदी करू शकत असलेले जे वस्तूंचे नग आहेत ते समवृत्ती वक्रावर उत्पन्न वाढल्यामुळे कसे बदलतात? उत्पन्न वाढलं, आपण किंमत रेषेला इथे आधीच्या स्लाइड मध्ये पाहिलं की पहिली आकृती श वस्तू बघा, इथे आपण उत्पन्न परिणाम पाहू शकतो. उत्पन्न परिणाम म्हणजे काय? तर उपभोक्ता इथे प्रत्येक किंमत रेषेवर आणि तिथे आणखी एक आपल्याला समवृत्ती वक्र दाखवावा लागेल. जेव्हा समवृत्ती वक्र किंमत रेषेला जिथे जिथे छेदतो तिथून जर तुम्ही सर्व बिंदू जोडले तर तुम्हाला उत्पन्नातील बदल किंवा उत्पन्न परिणाम लक्षात येईल. उत्पन्न परिणाम म्हणजे काय?
तर किंमत रेषा आणि समवृत्ती वक्र यांच्या स्पर्श बिंदूला जोडून मिळणारी रेषा किंमत रेषा ही नेहमी समवृत्ती वक्र हा नेहमी किंमत रेषेला प्रत्येक वरच्या कारण की उत्पन्नातील बदल म्हणजे काय, किंमत रेषा वाढते म्हणून किंमत रेषा जशी वरती जाते तशी किंमत रेषा वरती जाते तसं तुमचा समवृत्ती वक्राचा आहे नवीन किंमत रेषेचं संतुलन बिंदू मिळेल आणि हे सर्व बिंदू जोडल्यानंतर तुम्हाला उत्पन्नातील बदल म्हणजेच उत्पन्न परिणाम लक्षात येणार. इथे किंमत परिणाम म्हणजे काय, जेव्हा तुम्ही उत्पन्न स्थिर असताना एखाद्या वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे उपभोक्त्याचा संतुलन बिंदू कसा बदलतो. उपभोक्त्याचे संतुलन आपण काय म्हटलं की उपभोक्त्याचे संतुलन हे ज्या ठिकाणी, इथे आपण उपभोक्त्याचे संतुलन पाहिलेले. उपभोक्त्याचे संतुलन म्हणजे काय, तर इथे उपभोक्त्याचे संतुलन म्हणजे काय, ज्या ठिकाणी समवृत्ती वक्र रेषा आणि किंमत रेषा एकमेकांना सबिंदूत छेदतात तो संतुलन बिंदू. हा संतुलन बिंदू किंमत रेषा बदलल्यावर बदलू शकतो म्हणून उत्पन्न बदलल्यामुळे उत्पन्न रेषा बदलते, उत्पन्न रेषा बदलल्यामुळे त्याला छेदणारा समवृत्ती वक्र बदलतो आणि त्यामुळे हे सर्व छेदन बिंदू जोडल्यानंतर आपल्याला मिळते ती म्हणजे उत्पन्न रेषा किंवा उत्पन्न उपभोग वक्र. त्याला उत्पन्न उपभोग वक्र असेही म्हणतात. आणि उत्पन्न उपभोग वक्र तुम्हाला असे सांगतो की तुमच्या उत्पन्नातील बदलामुळे तुम्हाला कुठला चांगला समाधान मिळवून देणारा गट किंवा समूह आहे त्या दोन वस्तूंचा हे दर्शविल्यानंतर तुम्हाला ते सर्व बिंदू जोडल्यानंतर जो वक्र मिळतो त्याला म्हणतात उत्पन्न परिणाम किंवा उत्पन्न उपभोग वक्र. तसेच किंमत उपभोग वक्र म्हणजे काय, किंमत उपभोग वक्र म्हणजे उत्पन्न स्थिर असताना जेव्हा उपभोक्ता उत्पन्न स्थिर आहे, जेव्हा उपभोक्ता एका समवृत्ती वक्रातील बदल होतो आणि किमतीतील किंमत उपभोग वक्र म्हणजे काय, तर किंमत बदलल्यामुळे तुमच्या समवृत्ती वक्रावरील संतुलन बदलतं. त्याला आपण किंमत उत्पन्न स्थिर असताना इतर वस्तूंच्या किमती स्थिर असताना किमतीतील बदलामुळे उपभोक्ता जी वस्तू खरेदी करू शकतो, जे य आणि य वस्तूंचे गट खरेदी करू शकतो त्याला म्हणतात किंमत उपभोग वक्र. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर त्याला पर्यायीता परिणाम तिसरं एक आहे. पर्यायीता परिणाम म्हणजे काय, तर एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे दुसऱ्या वस्तूच्या उपभोगावर, दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर काय परिणाम होतो त्या परिणामाचा अभ्यास म्हणजे काय, तर पर्यायीता परिणाम. एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे दुसऱ्या वस्तूच्या मागणीत किंवा खरेदी शक्तीत जो बदल होतो त्याला पर्यायीता परिणाम असं म्हणतात. मग हे पर्यायीता परिणाम अनेक अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेले, हिग्स, अजून स्लटस्की, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी किंमत परिणामावरून आपण उत्पन्न परिणाम आणि पर्यायीता परिणाम कशा प्रकारे मोजू शकतो हे एक्सप्लेन केलेले. अशा प्रकारे आपण इथे उपभोक्त्याचे जे वर्तनाचे सिद्धांत आहे त्यामध्ये आपण उपयोगिता विश्लेषणामध्ये घटता सीमांत पर्यायीता दर तसेच क्रमवाचक उपयोगिता विश्लेषणामध्ये आपण समवृत्ती वक्र विश्लेषण अशा दोन महत्वाच्या संकल्पना पाहिल्या. इथे तुम्हाला लक्षात येईल की मार्शल यांनी असं म्हटलंय की की आपण उपयोगिता ही पैशात मोजतो. 1, 2, 3 रुपये एखाद्या वस्तूपासून मला इतकी एवढी नगसंख्या एवढी रुपये उपयोगिता मिळालेली आहे. इथं आपल्याला फरक काय सांगता येईल क्रमवाचक उपयोगिता आणि संख्यावाचक उपयोगिता दृष्टिकोनामधील फरक काय सांगता येईल, तर क्रमवाचक उपयोगिता ही तुलनेने काटेकोर तुलना नसली तरी क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन हा तुम्हाला उपयोगिता तुलनेने करून मोजता येते. उपयोगितेची आपण तुलना करतो, एका व्यक्तीला किती उपयोगिता मिळतीये ती व्यक्ती
त्या दोन वस्तूंपासून मिळणारे समाधान किती आहे, त्या वस्तूपासून त्याला किती समाधान मिळते हे तुलनेने सांगू शकते. तर अंकवाचक उपयोगिता दृष्टिकोनामध्ये उपभोक्ता काय पाहतो, तर अंकवाचक उपयोगिता किंवा संख्यावाचक उपयोगिता दृष्टिकोनामध्ये काही अर्थशास्त्रज्ञ असे म्हणाले की आपण जी उपभोक्त्याला मिळणारी जी समाधान आहे, उपभोक्त्याला जी उपयुक्तता मिळते, जी उपयोगिता मिळते, ती आपण संख्येत किंवा अंकात मोजू शकतो. संख्येत किंवा अंकात मोजू शकतो म्हणजे काय, तर एका मार्शल यांनी म्हटलं किंवा काही अर्थशास्त्रज्ञांनी म्हटलं की उपयोगिता, समजा मी एक बिस्किट खाल्लं तर मला 10 युटिल्स एवढी उपयोगिता मिळते. मी 2 बिस्किट खाल्ले तर मला 15 युटिल्स एवढी उपयोगिता मिळते. तर उपयोगिता मोजमापाचे साधन त्यांनी सांगितलं. उपयोगिता मोजता येते, उपयोगिता संख्येत मोजता येते, उपयोगिता आणि समाधानाची आपण तुलना करू शकतो, असं अंकवाचक उपयोगितेमध्ये आहे. मग अंकवाचक उपयोगितेमध्ये घटता, सीमांत, पर्यायिता दर किंवा एकूण सीमांत एकूण उपयोगिता म्हणजे काय, सीमांत उपयोगिता म्हणजे काय आणि सरासरी उपयोगिता म्हणजे काय, 3 संकल्पना सांगितल्या. कारण आपण उपयोगिता मोजतोय म्हणजे एखाद्या वस्तूचा साठा जसा वाढवत नेतो तसा तो साठा वाढवताना एकूण साठा कसा वाढतोय, त्या साठ्यामध्ये पडणारी भर कशी आहे, तसेच प्रत्येक नगागणिक ती उपयोगिता तुम्हाला समाधान किती मिळतंय प्रत्येक नगाचं हे पाहणं म्हणजेच ती सरासरी उपयोगिता काढणे होय. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भूक लागलीये, ती व्यक्ती सुरुवातीला 50 किंवा ती व्यक्ती सुरुवातीचं बिस्किट खाते तेव्हा त्या व्यक्तीला समजा 50 युटिल्स एवढी उपयोगिता मिळाली. दुसरं बिस्किट खाते तेव्हा त्या व्यक्तीला समजा 55 युटिल्स एवढी उपयोगिता मिळाली. तिसरं खातीये तेव्हा तिला 60 युटिल्स एवढी उपयोगिता मिळाली. म्हणजे आपण इथे संख्येमध्ये सांगतोय की मला इतकी त्या वस्तूपासून उपयोगिता मिळालेली आहे. म्हणून अंकवाचक उपयोगितामध्ये एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता आणि सरासरी उपयोगिता ह्या संकल्पना खूप महत्वाच्या ठरतात. सीमांत उपयोगिता म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर त्या वस्तूच्या उपभोगामुळे त्या व्यक्तीला किती समाधान मिळतं, एकूण उपयोगितेत पडणारी भर म्हणजे सीमांत उपयोगिता. एखाद्या वस्तूच्या सेवनामुळे त्या वस्तूच्या सेवनामुळे एकूण उपयोगितेत पडणारी भर म्हणजेच काय, सीमांत उपयोगिता. उदाहरणार्थ आपण मी समजा सुरुवातीला एक बिस्किट खाल्लं, मला खूप भूक होती त्यामुळे मला 50 युटिल्स एवढी एकूण उपयोगिता मिळाली. मी दुसरं बिस्किट खाल्ल्यावर मला किती मिळाली, मला एकूण उपयोगिता ही नेहमी वाढत जाणारी असते आणि त्या एका विशिष्ट बिंदूनंतर एकूण उपयोगिता ही घटत जाणारी असते. कारण साठ्यातील वाढ, मी बिस्किट खात असताना माझ्या पोटात बिस्किटांची संख्या वाढणार आहे, बिस्किट वाढणार आहे, म्हणून जो सर्व उपयोगितांची बेरीज जी असते सीमांत उपयोगितांची, ती म्हणजे एकूण उपयोगिता. म्हणून एकूण उपयोगिता ही वाढत जाणारी असते आणि एका विशिष्ट काळानंतर एकूण उपयोगिता ही घटत जाते. सरासरी उपयोगिता म्हणजे काय, दर नगाची उपयोगिता. समजा एक बिस्किट खाल्ल्यामुळे मला 50 युटिल्स एवढी उपयोगिता मिळाली. 2 बिस्किट खाल्ल्यामुळे समजा मला इतकी उपयोगिता मिळाली, समजा 48 युटिल्स एवढी उपयोगिता मिळाली. तर 50 वरून 48 जेव्हा आपण त्याचं ऍव्हरेज काढू किंवा सरासरी काढू तेव्हा 48 भागिले 2 बरोबर किती, 24 येणार आहे. म्हणजे 24 इतकी काय असणार आहे, त्या वस्तूची सरासरी उपयोगिता एकूणाला एक विशिष्ट नगसंख्येने भागल्यानंतर मिळणारी उपयोगिता म्हणजे काय, सरासरी उपयोगिता. ते सर्वात जास्त भर मार्शल यांनी कशावर दिलेला आहे, तर सीमांत उपयोगिता वक्र. सीमांत उपयोगिता जो सिद्धांत आहे किंवा नियम आहे त्याला आपण असं म्हणतो की हा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा मागणी नियमाचा आधार आहे किंवा बेस आहे. द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी इज द बेस ऑफ डिमांड थिअरी ऑर द लॉ ऑफ डिमांड. आपण असं का म्हणतो की घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा मागणी नियमाचा आधार आहे,
कारण कुठलीही वस्तू जेव्हा तुम्ही खरेदी करता, कुठल्याही वस्तूच्या किमतीत बदल झाल्यावर जेव्हा तुम्ही मागणीत बदल करताय, तुम्ही जी खरेदी करताय ती खरेदी प्रत्येक वेळी प्रत्येक वस्तू खरेदी करताना तुम्ही तिथे उपयोगिता पाहताय. किती पैसे समजा मला बाजारामध्ये एखादी वस्तू खरेदी करायला जायचंय, ती वस्तू खरेदी करायला जाताना मी काय पाहिन, तर त्या वस्तूपासून मला मिळणारी उपयोगिता. मग मी काय करते, मागणी नियमाचा आधार घटता सीमांत उपयोगिता नियम काय म्हटलाय, प्रत्येक वेळी उपभोक्ता एखाद्या वस्तूला जेव्हा मागणी करतो तेव्हा त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगितेची तो अनुभव घेत असतो. समजा एखादी वस्तू खूप स्वस्त झाली बाजारामध्ये, बाजारामध्ये एखादी वस्तू स्वस्त झाल्यावर त्या वस्तूला मागणी वाढते. त्या वस्तूला मागणी वाढल्यामुळे उपभोक्ता तो वस्तू जास्त खरेदी करू शकतो. जास्त वस्तू जर तो उपभोक्ता खरेदी करू शकत असेल तर त्या वस्तूपासून त्याला जास्त समाधान मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळी उपभोक्ता ती वस्तू खरेदी करायची की नाही उपयोगिता पाहून ठरवितो. म्हणून कुठल्याही वस्तूची खरेदी संख्या म्हणजेच त्या वस्तूला असणारी मागणी करताना उपभोक्ता त्याच्या उपयोगितेचा विचार करत असतो. म्हणून सीमांत उपयोगितेचा नियम जो आहे किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा मागणी नियमाचा नेहमी पाया आहे असं म्हटलं जातं, बेस आहे असं म्हटलं जातं. तर दुसऱ्या बाजूला क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन हे जास्त अनुभवजन्य पुराव्यांच्या आधारे हिग्स, ॲलन, स्लटस्की हे जे अर्थशास्त्रज्ञ होते, नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ, त्यांनी मार्शल यांच्या अंकवाचक उपयोगिता विश्लेषणावर टीका करून असं म्हटलं की जी उपयोगितेमध्ये जी उपयोगिता जी पैशात मोजता येते त्याच्यावर त्यांनी टीका केली की उपयोगिता आपण मोजू शकत नाही. तो उपयोग नेहमीच आपण जर बाजारामध्ये गेलो तर नेहमीच आपण बाजारामध्ये म्हणणार आहे का ही वस्तू मला इतकी युटिल्स उपयोगिता देते किंवा ही वस्तू मी खरेदी करताना एवढी एवढी युटिल्स मला उपयोगिता त्या वस्तूपासून मिळते, असं प्रत्येक वेळी ती व्यक्ती विचार करत नाही. म्हणून सारासार विचार ती व्यक्ती करीतच नाही. म्हणून नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ते होते हिग्स, ॲलन, स्लटस्की, जास्त करून समवृत्ती किंवा क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोनामध्ये हिग्स आणि ॲलन यांना जास्त हे दिलं जातं, जास्त त्यांनी काय म्हणतात त्याला कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे या अभ्यासामध्ये विश्लेषणामध्ये. कारण त्यांनी असं सांगितलं की उपयोगिता ही संख्येत मोजता येत नाही तर उपयोगितेची तुलना करता येते. उपयोगितेची तुलना का करता येते, कारण ते अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की आपण उपयोगिता ची तुलना करताना आपण नेहमी बाजारामध्ये गेलो किंवा कुठलीही वस्तू खरेदी करताना गेलो आपण उपयोगिता लगेच समाधान किती मिळवून देतो त्या समाधानाचे मोजमाप न करता आपण आपला अनुभव सांगतो की ही वस्तू मला किती उपयोगी आहे, किती महत्वाची आहे, किती मला समाधान देते. या अनुभवजन्य पुराव्याच्या आधारे या अनुभवाच्या आधारे आपण ती वस्तू खरेदी करायची की नाही हे ठरवत असतो. त्यामुळे आपण नेहमी कुठलीही वस्तू खरेदी करत असताना आपण ती वस्तूची तुलना करतो. ती वस्तू खरेदी करावी की नाही करावी याची आपण तुलना करीत असतो. म्हणून क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण हे तुम्हाला तुलना करण्यासाठी सांगते. तर उपयोगितेची आपण संख्येत न मोजता आपण उपयोगितेची तुलना करतो असं सांगितलेलं आहे. क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन हा जास्त आपल्याला वास्तववादी वाटतो, कारण आपलं प्रत्येक वेळी उपभोक्ता हा पैशामध्ये उपयोगिता मोजू शकत नाही. परंतु क्रमवाचक उपयोगिता विश्लेषणामध्ये आपण तुलना करत असल्यामुळे कुठेही आपण नेहमी सारासार विचार करतो आणि पैशातच काही वस्तू महत्वाच्या असतात, काही वस्तू किती महत्वाच्या आहेत. एखादी वस्तू आपल्याला महत्वाची नसेल तर आपण त्या वस्तूचा त्याग करायला तयार होतो, परंतु एखादी वस्तू फार महत्वाची असेल तर ती घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण नेहमी प्रत्येक वेळी बाजारामध्ये गेलो कुठे गेलो तर आपण ती तुलना करतो त्या वस्तूची. ती वस्तू किती उपयोगाची आहे, ती वस्तू तुम्हाला किती महत्वाची आहे याची तुलना केली जाते. म्हणून उपयोगिता दृष्टिकोनामध्ये आपण क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन आणि अंकवाचक उपयोगिता दृष्टिकोन हे महत्वाचे आहे. परंतु इथे अंकवाचक उपयोगिता दृष्टिकोनाला
विसरून चालणार नाही, कारण अंकवाचक उपयोगिता दृष्टिकोनामध्ये डॉक्टर मार्शल यांनी एक महत्वाचं विश्लेषण दिलं. ते विश्लेषण म्हणजेच काय, तर घटता सीमांत पर्यायिता दर. उपभोक्ता हा घटता सीमांत पर्यायिता दर जो आहे किंवा सीमांत घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम जो आहे, घटत्या सीमांत घटत्या सीमांत उपयोगाच्या नियमानुसार उपभोक्ता हा मागणी ठरवित असतो. एखाद्या वस्तूची खरेदी शक्ती करत असताना, एखादी वस्तू खरेदी करत असताना उपभोक्ता त्या वस्तूला मागणी करताना त्या वस्तूची उपयोगिता पाहत असतो. म्हणून अंकवाचक उपयोगिता विश्लेषणामध्ये मार्शल यांनी जे विश्लेषण सांगितलेले ते आहे अंकवाचक उपयोगिता विश्लेषण. त्यामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा फार महत्वाचा आहे. अशा प्रकारे आपण उपभोक्त्याच्या वर्तनाचे सिद्धांत पाहिले. धन्यवाद.